जेनझी सोशल मीडियासाठी संसदेत आज आपल्याला पाहायला भेटलं सोशल मीडिया बंदीचा नेटका परिणाम आणि ते कसं देशाच्या तरुणांवर मोठा प्रभाव टाकू शकतं। नेपाळमध्ये सप्टेंबर 2025 मध्ये YouTube, Facebook, Instagram आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अचानक बंदी घालण्यात आली। या निर्णयामुळे हजारो तरुण रस्त्यावर उतरलेत। काहींनी संसद भवनात प्रवेश करून निषेध व्यक्त केला, तर काहींनी पोलिसांनी कर्फ्यू लावला आणि काही ठिकाणी बळजबरीने गर्दी पसरवावी लागली। नागरिकांनी इंटरनेटवर पुन्हा कनेक्ट राहण्यासाठी VPN आणि विदेशी ई-सिम वापरावे लागले। ही घटना दाखवते की सोशल मीडिया बंदीमुळे फक्त संवादाचं साधन बंद होत नाही, तर युवा वर्गांमध्ये रोष, असंतोष आणि सामूहिक निषेध वाढतो। यामुळे व्यवसाय, पर्यटन उद्योग आणि परदेशातील नेपाळी कामगारांची संपर्क यावरही मोठा परिणाम झालाय। जर अशा परिस्थिती टाळायची असेल तर सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांमध्ये संवाद ठेवणे, स्थानिक नियमांचं पालन वेळेत करणे आणि नागरिकांना वेळेत माहिती देणे महत्त्वाचे आहे। अशा पद्धतीने तरुण वर्गाचा रोष नियंत्रित करता येऊ शकतं आणि देशातील डिजिटल आणि सामाजिक व्यवस्था सुरक्षित राहू शकते। ही नेपाळची घटना एक मोठा धडा आहे की सोशल मीडिया बंदी ही फक्त तात्पुरती समस्या नाही, तर तिचा परिणाम व्यापक आणि दीर्घकालीन असू शकतात।